मधुर रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट बनणारा, अतिशय स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा रवा ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। हा ढोकळा बनवायला खूपच सोपा आहे आणि ब्रेकफास्टसाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा खूपच बेस्ट ऑप्शन आहे। तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली रेसिपी आणि हा रवा ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। रवा ढोकळा बनवण्यासाठी मी इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सर मधून थोडा बारीक करून घ्या। 1 कप रव्यासाठी मी इथे 1 कप दही घेतलेले आहे। दही शक्यतो आंबट असेल तर जास्त चांगले। त्याचबरोबर मी इथे 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ, 1 चमचा आले आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। ढोकळ्यावर स्प्रिंकल करण्यासाठी मी थोडीशी जिरेपूड आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे। हे दोन्ही ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप केले तरी चालते। त्याचबरोबर हा ढोकळा बनवण्यासाठी मी इथे इनो फ्रूट सॉल्टचा वापर करणार आहे। साधारण 1 चमचा आपल्याला इथे इनो वापरायचा आहे। सर्वात आधी आपल्याला ढोकळ्याचे बॅटर बनवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये रवा घालून घेते आहे। त्याचबरोबर 1 कप दही इथे घालून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे मेजरिंग कप्स अवेलेबल नसतील तर तुम्ही एखाद्या बाउलने मेजरमेंट घेतले तरी चालेल। आता उरलेले इन्ग्रेडियंट्स ही रव्यामध्ये घालून घ्यायचे आहे। मीठ, साखर, त्याचबरोबर आले आणि हिरवी मिरचीची पेस्ट इथे घालून घ्यायची आहे। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि इडलीचे जसे बॅटर असते तसे बॅटर आपल्याला इथे तयार करायचे आहे। आता बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी घालायचे आहे। तुम्ही दह्याऐवजी 1.5 कप ताक वापरले तरी चालेल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता तुम्ही बघू शकताय, आता ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। आता हा रवा आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटे रेस्ट करायला ठेवायचा आहे, भिजत ठेवायचा आहे। रवा भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी पुदिन्याची पाने, साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर अर्धा इंच आले, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा काळे मीठ आणि साधारण 1 चमचा लिंबाचा रस आपण यात घालणार आहोत। त्याचबरोबर साखर ऑप्शनल आहे, नाही वापरली तरी चालेल, पण मी अर्धा चमचा साखर वापरते आहे। आणि चटणीच्या बाइंडिंगसाठी मी इथे 1 चमचा डाळी वापरणार आहे। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। आणि हे पहा, ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ग्रीन चटणी इथे तयार झालेली आहे। ढोकळा शिजवण्यासाठी मी इथे अशा प्रकारे कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये मी एक स्टँड ठेवले आहे आणि त्यावर मी एक भांडे पाण्याने भरून ठेवले आहे। आपल्याला ढोकळ्यामध्ये पाणी जायला नको आहे म्हणून आपल्याला थोड्याशा हाईटवर ते ठेवायचे आहे। आणि अशा प्रकारे एका भांड्याला मी व्यवस्थित ऑइलने ग्रीस करून घेतले आहे। यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत। अशा प्रकारे डोम शेप आपल्याला झाकण वापरायचं आहे, ज्यामुळे स्टीमचे जे पाणी आहे ते डायरेक्ट ढोकळ्यामध्ये पडणार नाही। 15 मिनिट झालेली आहे। कुकरही मी स्टीम करायला ठेवलेला आहे। आता आपण रव्याचे बॅटर चेक करूया आणि रवा इथे छान भिजलेला आहे, छान फुलून आलेला आहे। बॅटर थोडेसे घट्ट वाटत आहे, म्हणून आता बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी साधारण आपण 2 चमचे पाणी यात घालूयात। आणि आता बॅटरमध्ये सर्वात मेन इन्ग्रेडियंट ऑइल घालायचं आहे। साधारण 2 चमचे ऑइल आपल्याला इथे घालायचे आहे। ऑइल घालायला अजिबात विसरायचं नाहीये, ऑइल घातल्यामुळे ढोकळा खूप हलका बनतो। बॅटर आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचे आणि एकसारखे बॅटर इथे तयार झालेले आहे। पाण्याला स्टीम आलेली आहे। आता आपण या बॅटरमध्ये इनो घालून घेऊया। यावर आपण 1 चमचा पाणी घालून घ्यायचे आहे, ज्यामुळे इनो ॲक्टिवेट होईल। आता पुढची प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे। पटकन आपल्याला इनो व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता बॅटर एकदम फ्लफी झालेले आहे। लगेचच आपण ते ढोकळ्याच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। ढोकळ्यावर आपण थोडीशी मिरची पावडर आणि जिरे पावडर स्प्रिंकल करून घेणार आहोत आणि लगेचच आपल्याला हा ढोकळा कुकरमध्ये स्टीम करायला ठेवायचा आहे। झाकण ठेवून हा ढोकळा आपल्याला कुकरमध्ये साधारण 10 ते 15 मिनिटे स्टीम करून घ्यायचा आहे। आणि इथे 15 मिनिटे झालेली आहेत, आपण चेक करूया। ढोकळा छान फुलून आलेला आहे। टूथपिकच्या साहाय्याने आपण चेक करूया तो शिजलाय की नाही आणि टूथपिक एकदम क्लिअर आलेली आहे, बॅटर त्याला चिकटलेले नाहीये, म्हणजे ढोकळा आपला परफेक्ट शिजलेला आहे। आता हा ढोकळा आपल्याला थोडा थंड होऊ द्यायचा आहे। ढोकळा थंड झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने आपल्याला त्याच्या कडा
मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि आता आपल्याला ढोकळ्याचे पीसेस कट करून घ्यायचे आहेत. आपला ढोकळा एकदम हलका आणि स्पॉन्जी झालेला आहे आणि खूप इझिली तो कटही होत आहे. आता ढोकळ्यावर घालण्यासाठी आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे. फोडणीसाठीचे भांडे मी गरम करायला ठेवलेले आहे. त्यात मी साधारण 1 ते 1.5 चमचा ऑइल घालून घेतलेले आहे. ऑइल गरम झाले की आपण यात मोहरी आणि चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे. मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे आणि त्यानंतर आपण यात कढीपत्त्याची पाने आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. आणि फोडणी इथे छान झालेली आहे. मिरची पण छान फ्राय झालेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आपल्याला तीळ घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला ही फोडणी ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे. आणि इथे आपला रवा ढोकळा खूपच छान आणि टेम्पटिंग दिसत आहे. एकदम मस्त कलर आलेला आहे. थोडीशी कोथिंबीर मी गार्निशिंगसाठी घालून घेते आहे. आणि इथे आपला रवा ढोकळा तयार झालेला आहे. मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते. हे पहा, अगदी इझिली तो निघत आहे आणि जाळीही तुम्ही बघू शकता. एकदम परफेक्ट असा ढोकळा तयार झालेला आहे. अगदी स्पॉन्जी आणि फ्लफी असा ढोकळा तयार झालेला आहे. आणि अगदी परफेक्ट मऊ आणि लुसलुशीत असा आपला रवा ढोकळा इथे तयार झालेला आहे. तुम्हीही अशा पद्धतीने रवा ढोकळा नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा ढोकळा कसा बनला हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.